ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद उमेदवार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी असेल किंवा पंचायत समितीसाठी उमेदवार म्हणून तुम्ही मैदानात येणार आहात. सगळ्या गोष्टी आता हे बघा, योग्य वेळी योग्य गोष्टी सगळ्या करणार आहे आम्ही. म्हणजे जे जे काय आपल्याला करणं अपेक्षित आहे त्या सर्व गोष्टी आपण तिथं पटलावरती आणल्या पाहिजेत आणि जनतेच्या विकासासाठी त्या आवश्यक सुद्धा असतात. त्यावेळी ते बदल बी केले पाहिजेत. जर जनतेची मागणी असेल तर खरंच आपण लढलं पाहिजे आणि जनतेची मागणी नसेल तर लादण्यात काय अर्थ नाही. म्हणजे त्याला जनतेचाही एक सपोर्ट लागतो, जनतेची मागणी लागते की बाबा नाही प्रदीप जनजनींनी उभं राहिलं पाहिजे, कुठेतरी मागणी लागते, त्यावेळी उभं राहण्यात मजा असते. नाही तर निवडणुका लढण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला सांगतो 100% असं हे बघा, आमची कामं लोकांची जी कामं असतात ती होत असतात. इथं लोक जे समस्या घेऊन येतात आम्ही ती सोडवत असतो, त्यांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असतो. त्यामुळे तिथं काय आमचं काय कुठं लढत नाही. त्यामुळे निवडणूक लढू नाही लढू, पण मी लढू नाही लढू, पण आमचा प्रजागट 100% मागचे जसं तुम्ही इतिहास बघताय, मागचा भूतकाळ बघताय, विधानसभेपासून आम्ही फुल एकदम खासदारकीपासून तसं बघितलं तर चांगल्या रेंजमध्ये आहे आणि आम्ही जो निर्णय घेतोय आम्हाला त्याच्याबद्दल लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आणि आम्ही तीच भूमिका घेतो जी जनतेला मान्य असते आणि जनतेच्या हिताची भूमिका असते. त्यामुळे आमचा जी भूमिका असते ती 100% फलटण तालुक्याच्या हिताचीच असणार.